नमस्कार फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। बाहेरसारखा खुसखुशीत समोसा घरच्या घरी बनवता येतो का? हो नक्कीच। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट कुरकुरीत आणि टेस्टी समोसा रेसिपी। त्यासाठी आधी आपण आलू उकडायला ठेवून देऊया। आलू उकडतपर्यंत आपण मैदा भिजवून ठेवून देऊया। सर्वात आधी आपण घेणार आहोत समोसा पट्टीसाठी 2 कप मैदा, 3 टेबलस्पून तेल, त्याला मोहन पण म्हणतात। चवीनुसार मीठ टाकू, थोडं थंड पाणी टाकून आणि थोडं जिरं। मैदा, मीठ आणि मोहन नीट मिक्स करून घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। कणिक फार मऊ नकोय। कणिक छान आपली मळून झालेली आहे। आता कणिकला आपण 15 मिनिटं झाकून ठेवायची आहे। आपले आलू पण रेडी झालेले आहे। आता आपण बनवूया समोसाची स्टफिंग। त्यासाठी मी कांदा, गोडलिंब आणि मिरची कट करून घेतलेली आहे। आलूला पण छान मॅश करून घेतलेला आहे। आता एका कढईत आपण 1 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया छान। त्यात आधी जिरं, कांदा, मिरची, गोडलिंबची पत्ती घालून छान नीट परतून घेऊया। मी समोसाच्या स्टफिंगमध्ये थोडे मटर सुद्धा ॲड करत आहे, छान लागतं। कांदा सोनेरी होतपर्यंत छान परतून घेतलेला आहे। आपण आता त्यात हळद, तिखट, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला छान परतून घेऊया। टेस्टसाठी छान धणे पण टाकलेले आहे मी थोडेसे, छान टेस्ट। नंतर आपल्याला ॲड करायचे आहे मॅश केलेले आलू आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे। झाकणी झाकून 1-5 मिनिटासाठी आपल्याला त्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर छान कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपली समोसाची स्टफिंग एकदम। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे, एकदम मध्यम आचेवर। दुसरीकडे आपल्याला समोसे रेडी करून घ्यायचे आहे। आता कणकीचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याला नीट लाटून घ्यायचा आहे। मधातून अर्धा काप करून त्याला कोन बनवून आत स्टफिंग भरायची आहे आणि कडा पाण्याने नीट चिपकवायचे आहे। सगळे समोसे अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला। तेल आपण मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे। आता समोसे मंद आचेवर सोडून हळूहळू सोनेरी आणि खुशखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। यामुळे समोसे आतपर्यंत छान शिजतात आणि कुरकुरीत राहतात। तयार आहे आपले घरचे खुशखुशीत समोसे। चटणी किंवा सॉस सोबत नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।